प्रवास सुरू झाला आणि देऊला जात असताना वाटेत शनेश्वर मंदिर लागले. शनिदेवाची कृपा मिळावी म्हणून अनेक भक्त येथे येत असतात. इथल्या शनी महाराजांची मूर्ती अतिशय देखणी आणि भक्तिरसाने ओथंबलेली आहे. याच परिसरात एक सुंदर गणपती मंदिर देखील आहे. आम्ही तेथे जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि आमच्या यात्रेच्या उत्तम शुभारंभासाठी बाप्पाकडे प्रार्थना देखील केली. मंदिर परिसर अगदी शांत आणि सकारात्मक ऊर्जा देणारा. इथे येऊन मनाला एक वेगळी शांती मिळते. यानंतर आम्ही पोहोचलो देहू या गावी, ज्या ठिकाणी आम्ही आमची कार पार्क केली. कार पार्किंगसाठी त्यांनी 50 रुपये आमच्याकडून घेतलेले. देहू हे संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आणि वारकरी संप्रदायाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. 16व्या शतकात इथे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग रचनाद्वारे महाराष्ट्राला भक्तिमार्ग दाखवला. तर आम्ही दर्शन घेण्यासाठी निघालेलोच. या ठिकाणी देखील आम्ही चिंतामणी बाप्पाचे दर्शन घेतले. तसेच बाजूच्या परिसराची माहिती म्हणजे मंदिराच्या जवळच एक गाथा मंदिर देखील आहे. येथे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग गाथाची निर्मिती केलेली. या मंदिरात अनेक पवित्र गाथांचे शिलालेख आणि चित्र पाहायला भेटते. याच परिसरात आणखी काही महत्त्वाचे ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. या ठिकाणी आहे तुकाराम महाराजांचे जन्मस्थान, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि तुकाराम महाराजांची पालखी निघण्याचे स्थान. दरवर्षी येथे वारीसाठी हजारो भाविक गोळा होतात आणि पंढरपूरकडे प्रस्थान करतात. येथील वातावरण इतके पवित्र आहे की येथे आल्यावरती आपोआपच विठ्ठल नामाच्या गजरात मन रमून जाते. जास्त काही बोलण्यापेक्षा तुम्ही सभोवतालचा परिसर बघून घ्या. काही ठिकाणी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नसल्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यातील माहिती आणि व्हिडिओज मी या ठिकाणी टाकू शकलो नाही. परंतु ज्या ठिकाणी व्हिडिओ आणि फोटोग्राफी अवेलेबल होती त्या ठिकाणचे मी थोडेसे फोटोज आणि व्हिडिओज या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. प्रभू रामचंद्र आणि सीतामाता यांच्या मूर्तीचे दर्शन देखील आम्हाला घडलेले. धन्य दिवस आज दर्शन संताचे, नांदे तया घरी दैवत पंढरीचे. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देवा आणि भक्त दुजा नाही विचार. धन्य पूर्व पुण्य वाढवले निसते, संतांचे दर्शन झाले भाग्य बहुते. का म्हणे धन्य आम्हा जोडली जोडी, संताचे चरण आता जीवेन सोडी. अशा प्रकारचे अभंग या ठिकाणी लिहिलेले. तुम्ही येऊन शांत चित्तेने हे वाचू शकता. जसं की कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, मुका लावू नये भाळा माळ घालू नये गळा. तट्टा वृषभासी दक्षिणा तृण मागू नये जाना. तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणी राखिला दारकुंडा, केला भोगवटा आम्हा लागी.
वंश परंपरा दास मी अंकिता, तुका मोकलिता लाज कोला. त्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आहे त्या मंदिरात देखील गेलो. तेथे देखील दर्शन घेतले. काठावर जाऊन थोडा वेळ शांततेत हाच तो इंद्रायणी नदीचा पवित्र घाट. तुकाराम महाराजांची गाथा काही लोकांनी नदीत टाकली, पण काही दिवसांनी ती अक्षरशः तशाच्या तशी पाण्यावरती तरंगत आहे. हे पाहून सगळ्यांना तुकाराम महाराजांच्या भक्तीची मान टाकावी. आता आम्ही आलोय आळंदीला. आळंदी हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थळ. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचे ज्ञान मराठीमध्ये पोहोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केली. त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे आद्य प्रवर्तक आणि संत परंपरेतील महान विभूती मानले जाते. तसेच आळंदीमधील काही प्रमुख स्थळे ज्या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. आळंदीमध्ये फक्त समाधी मंदिरच नाही तर आणखी काही ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत, जसे की सिद्धेश्वर मंदिर. इथला महादेव मंदिर प्रसिद्ध आहे.
जोग महाराज मठ, ज्या ठिकाणी वारकरी संप्रदायासाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. संत निवृत्तीनाथांचे मंदिर हे ज्ञानेश्वर महाराजांच्या मोठ्या भावाचे मंदिर आहे. पालखी सोहळा सुरू होणारे स्थान आळंदी आणि देहू येथून दरवर्षी लाखो भाविकांची पालखी पंढरपूरला निघते. इथे येऊन कळते की वारकरी संप्रदाय फक्त एक परंपरा नाही, तर ती एक जीवनशैली आहे, भक्तीची आणि प्रेमाची गोष्ट. आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन देखील घेतले.